नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या नवीन वर्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कोरोनामुळे आपल्याला वर्गापर्यंत येता येत नाही, पण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आज आपण या अगोदर अर्थशास्त्राचा पहिला चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्राचा पूर्ण भाग झालेला आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचा, या अगोदरच्या लेक्चरला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. तर आज आपण त्याच्या पुढचा भाग, स्थूल अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. या वैशिष्ट्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो? तर आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान घटकांचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. मग समग्र घटक असे कोणते असतात? तर पहिला समग्र घटक असतो राष्ट्रीय उत्पन्न. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, तसं स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पूर्ण देशाचं उत्पन्न. देशामध्ये जेवढे उद्योग व्यवसाय आहेत, देशामध्ये जेवढी लोक आहेत, या प्रत्येक घटकाचा केलेला एक प्रकारे अभ्यास. आणि हा अभ्यास आपल्याला समग्र पद्धतीने करावा लागतो, म्हणजे सारासार पद्धतीने, सरासरी पद्धतीने करावा लागतो. आपण प्रत्येक घटकाचं उत्पन्न किती आहे हे वैयक्तिकरित्या आपण पाहू शकत नाही. मग अशा वेळेला जो अभ्यास केला जातो तो समग्र असतो. मग समग्र घटकांचा अभ्यास करायचा आहे. आणि मग समग्र घटक कुठला आहे? तर पहिला राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं राष्ट्रीय उत्पादन. देशामध्ये असंख्य उद्योग व्यवसाय आहेत आणि या असंख्य उद्योग व्यवसायातून जे उत्पादन निघत असते एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये, त्या उत्पादनाची एकूण किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. आणि हा सुद्धा अभ्यास करत असताना आपल्याला इथे समग्र पद्धतीनेच करावा लागतो, कारण राष्ट्रीय उत्पादन हा सुद्धा समग्र घटक मानला जातो. त्यानंतर आणखी कुठले समग्र घटक असतात? तर राष्ट्रीय रोजगार. देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असणारा एकूण रोजगार किती आहे याचा एक सरासरी अंदाज काढला जातो आणि त्यानुसार राष्ट्रीय रोजगाराचं मापन केलं जातं. आणि मग हे सुद्धा मापन आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी. प्रचलित असलेल्या वस्तू आणि सेवांची किंमत बाजारामध्ये कशी काय निश्चित होते? आज जर आपण देशामध्ये, आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये एखाद्या वस्तू आणि सेवेचं जे किंमत आहे, आज आपण ते दिल्लीमध्ये खरेदी करायला गेलो तरी सुद्धा त्याची किंमत एकसारखी असते. मग ही किंमत कशी काय निश्चित होते? एका राज्यामध्ये ही आहे, दुसऱ्या राज्यामध्ये
सुद्धा तीच असते, सर्वसाधारण त्याच्या जवळपास असते. हे कसं निश्चित केलं जातं? तर हे निश्चित करणारं आपलं शास्त्र आहे, म्हणून याला स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. आणि हे स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य मानलं जातं की सर्वसाधारण किंमत पातळीचा सुद्धा यामध्ये अभ्यास केला जातो. आणि व्यापार चक्र सर्वात महत्वाची संकल्पना आहे. व्यापार चक्र देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे चढ उतार होत असतात. बाजारामध्ये आज पाहत असाल तर आज पेट्रोलचे दर 100च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आहेत. आणि मग पेट्रोलचे दर जर जसे वाढत जातील तसे वस्तू आणि सेवांच्या किमती सुद्धा काय होतात? वाढतात. याचं कारण काय असेल? तर वस्तू आणि सेवा या पुरवण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च सुद्धा पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे वाढत असतो. आणि हे वाढल्यामुळं बाजारामध्ये महागाई आपल्याला आज दिसून येते. प्रत्येक गोष्ट आज आपल्याला महाग आहे अशी आपल्याला दिसून येते. मग व्यापार चक्रामध्ये कधी तेजीची परिस्थिती असते, कधी मंदीची परिस्थिती असते. म्हणजे अशा पद्धतीने जे चढ उतार होत असतात, या चढ उतारालाच आपण व्यापार चक्र असं म्हणतो. आणि व्यापार चक्र हे सुद्धा एक समग्र घटक मानला जातो. आणि या समग्र घटकांचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात करावा लागत असतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे की स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, त्याच्या मापन पद्धती, त्याचं लेखांकन कसं करायचं या सगळ्या बाबींचा अभ्यास केला जातो. या सर्वसाधारण ज्या बाबी मानल्या जातात या सर्वसाधारण सगळ्या बाबींचा अभ्यास केला जातो. यामध्ये एकूण मागणी व एकूण पुरवठा या दोन संकल्पनांशी उत्पन्न सिद्धांत संबंधित असतो. म्हणजे उत्पन्न सिद्धांतात असणारे जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांचे मापन करण्याच्या पद्धती आहेत. आणि या मापन केलेल्या पद्धतीचं सामाजिकरित्या लेखांकन सुद्धा केलं जातं, ज्याला सामाजिक लेखांकन असं म्हटलं जातं. हे जे तीन घटक आहेत या घटकांचा अभ्यास उत्पन्न सिद्धांतामध्ये केला जातो. हे तीन घटकांमध्ये उत्पन्न सिद्धांत हे एकूण पुरवठा आणि एकूण मागणीशी संबंधित असते. राष्ट्रीय उत्पन्नातील जे चढ उतार आपण मांडले की व्यापार चक्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तेजी, मंदी यासारखे व्यापार चक्रामध्ये होणारे जे बदल आहेत या बदलांचे किंवा त्या बदलांच्या कारणांचा आपल्याला अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात करावा लागतो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे उत्पन्न सिद्धांत. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे
सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य मानलं जातं सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित मानले गेले. एकूण घटकाचं विश्लेषण बघा, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण म्हणजे काय, तर एकूण जे एकूण घटकांच्या वर्तनाशी स्थूल अर्थशास्त्र काय आहे, एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. कार्यपद्धती सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण करणं म्हणजे नेमकं काय, तर सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचं वर्तनामध्ये कसा बदल घडतो आणि त्याची कार्यपद्धती कशी निश्चित केली जाते, या दोन गोष्टींशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, सर्वसाधारण समतोलामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा आणि यांच्यामध्ये असणारा समतोल, या गोष्टींशी संबंधित आपलं स्थूल अर्थशास्त्र आहे. मागणी पुरवठा जसा जितका महत्त्वाचा मानला जातो तितकीच वस्तूंची किंमत ही महत्त्वाची मानली जाते. एकूणच काय, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करताना अर्थव्यवस्थेत असणाऱ्या एकूण घटकांच्या वर्तनाचा व त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित असणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेत असणारा एकूण मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती आहे, त्याची सरासरी किंमत कशी ठरवली जाते, या तीन घटकांचा सर्वसाधारणपणे समतोल राखण्याचं काम स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. स्थूल अर्थशास्त्र मध्ये वेगवेगळ्या आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो आणि ही जर आर्थिक चल आपण लक्षात घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की ही सर्व आर्थिक चल एकमेकाशी संबंधित मानली जातात. मग कोणती आहेत आर्थिक चल, तीही आपल्याला माहित पाहिजे. आर्थिक चले कोणते आहेत, तर उत्पन्न. आर्थिक चल म्हणजे काय, तर ज्यातून पैसा निर्माण होतो, अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होणाऱ्या गोष्टी निर्माण होत असतात, या सगळ्या घटकांना आपण आर्थिक चल म्हणतो. मग ही आर्थिक चल कोणती आहेत, तर त्यामध्ये पहिला आहे उत्पन्न, दुसरा आहे उत्पादन, तिसरा आहे रोजगार, चौथा आहे गुंतवणूक, आणि किंमत पातळी. आता तुम्ही म्हणाल की इथं परस्परावलंबन हे वैशिष्ट्य का असेल,
ही जी आर्थिक चल आहे ती एकमेकांशी संबंधित आहे. लोकांचं उत्पन्न वाढलं तर रोजगार कमी होत जातो. बघा, लोकांचं उत्पन्न वाढलं, गुंतवणूक वाढत जाते. लोकांचं उत्पन्न वाढलं, सर्वसाधारण किंमत पातळीत बदल होतात. उत्पादन वाढू लागलं, रोजगार वाढू लागतो. म्हणजे प्रत्येक घटक एकमेकाशी संबंधित आहे आणि म्हणून प्रत्येक घटक हे आर्थिक प्रत्येक चल जे दिलेले आहे ते आर्थिक चल प्रत्येक एकमेकाशी डिपेंडेबल आहेत, अवलंबून असलेल्या चल मानले जातात आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य मानलं जातं परस्पर अवलंबन. एक उदाहरण आहे, गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. म्हणजे गुंतवणुकीमध्ये जो काही बदल होईल त्या बदलाचा परिणाम, गुंतवणूक किती वाढते आहे, जेवढी गुंतवणूक वाढत जाईल तेवढं उत्पादन वाढत जाईल, तेवढा रोजगार वाढत जाईल, जेवढा रोजगार वाढत जाईल तेवढंच लोकांचं उत्पन्न वाढत जाईल. जसं उत्पन्न वाढत जाईल तसं किंमत पातळीत बदल होत जाते. म्हणजे हे सर्वसाधारण सगळे घटक एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे परस्पर अवलंबन. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य मानलं जातं राशी पद्धती. आता आपण पुढचं वैशिष्ट्य अभ्यासतोय, नंबर 5, राशी पद्धती. स्थूल अर्थशास्त्राचं हे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास राशी पद्धतीने केला जातो. राशी पद्धती म्हणजे नेमकं काय, तर प्राध्यापक बोल्डिंग यांनी एक छानसं उदाहरण दिले. उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा अभ्यास किंवा राशी पद्धतीने अभ्यास का केला जातो. जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय, परंतु एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये आपणाला त्यामध्ये दिसून येत नाही. म्हणजे जंगलामध्ये जर गेलं तर संपूर्ण असंख्य झाडांचा एक समुच्चय असतो, परंतु आपल्याला त्यामध्ये एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्य दिसून येत नाही. मग इथं वेगळं का सांगायचंय, तर संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे आणि एखाद्या विशिष्ट झाडाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. मग इथं जे आपण पद्धत वापरणार आहे, जर पूर्ण आपल्याला जंगलाचा अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक झाडाचा आपण अभ्यास करत बसलो तर खूप सारा कालावधी जाऊ शकतो. मग सरासरीने अभ्यास केला जाईल की जंगल किती मोठे आहे, जंगलामध्ये सर्वसाधारण झाडं किती असतील, एक अंदाज लावला जातो आणि ती कोणत्या प्रकारचे असतील वगैरे वगैरे. आणि म्हणून इथं राशी पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला. पुढचा वैशिष्ट्य महत्त्वाचा आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळीची निश्चिती आणि त्यातील बदलांचा अभ्यास केला जातो. म्हणजे ही किंमत
किंमत पातळीची निश्चिती कशी होते? रोज आज आपण पाहत असेल तर वस्तूचे आणि सेवांचे दर रोजच्या रोज बदलत असतात. मग हे कसं काय करतं? त्याची निश्चिती कशी केली जाते? त्यामध्ये जे रोजच्या रोज बदल घडत असतात हे कोण डिसाइड करतं? कोण ठरवत असते? तर हे सर्व यामध्ये असणाऱ्या किंमत पातळीची निश्चिती असेल किंवा त्यामध्ये होणारा बदल असेल, हे बदल स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं की सर्वसाधारण किंमत पातळी, म्हणजे सर्वांना परवडेल अशा पद्धतीची रोजची किंमत एक सरकार निश्चित करत असतं. त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार सरकारला आहे. सरकार ते कोणत्या पद्धतीने बदल करतं आणि ते कसे इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी आपल्यापर्यंत कशी पोहोचते, या गोष्टीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं की सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करणे. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख मानलं जातं. लॉर्ड केन्स यांनी एक छानशी व्याख्या दिली की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र आहे. आपल्या देशाला ज्या आर्थिक समस्या आहेत, आर्थिक म्हणजे पैशाशी संबंधित असणाऱ्या समस्या, या आर्थिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जी काही वेगवेगळी धोरणं सरकार राबवत असतं, रोज काही ना काहीतरी धोरणं असतात सरकारची, काही ना काहीतरी त्यामध्ये बदल असतात. संसदेमध्ये तुम्ही पाहत असाल रोजच्या रोज चर्चा होत असते कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर, आणि त्यामधून नवीन पॉलिसीज सरकार डिसाइड करत असतं, त्या ठरवत असतं. आणि मग त्या पॉलिसीजना आपण धोरणं असं म्हणतो. आणि ही धोरणं देशातील आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. आणि म्हणून या धोरणांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये होत असतो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. मग ही धोरणं कोणती असतात? तर आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आज वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत आहेत. त्याला आपण भाववाढ असं म्हणतो. किमती वाढलेल्या आहेत. मग या किमती कमी करण्याच्या दृष्टीने किंवा ही भाववाढ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं धोरण ठरवलं जाईल. या धोरणावर चर्चा केली जाईल. ही आजची आर्थिक समस्या आहे. लोकांच्याकडे आज पैसे नाहीत आणि आज वस्तू आणि सेवांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात. मग सरकारने ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्या उपाययोजनांचा इथे आपण अभ्यास करत असतो, याच्यावर चर्चा करत असतो. त्यानंतर आपल्या देशाची एक मूलभूत समस्या मानली जाते ती म्हणजे बेरोजगारी. मग या बेरोजगारीवर काहीतरी आपल्याला धोरण ठरवलं पाहिजे. मग हे धोरण कशा संबंधित असावं? तर देशामध्ये अशा उद्योग धंद्यांची निर्मिती झाली पाहिजे की ज्यातून आपणाला रोजगार जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देता येईल. जेवढ्या लोकांना आपण जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊ तेवढं लोकांचं उत्पन्न वाढेल. पर्यायाने जेवढं उत्पादन वाढत जाईल देशामध्ये आर्थिक बळकटी आपोआपच निर्माण होऊ शकते. म्हणजे या आर्थिक समस्या आहेत तर या आर्थिक समस्यांवर चर्चा करणारं शास्त्र कोणतं असेल तर ते स्थूल अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख मानलं जातं किंवा धोरणाच्या परिस्थितींवर चर्चा करणारं मानलं जातं. तर ही सर्वसाधारणपणे 7 महत्त्वाची स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा पुढचा जो मुद्दा आहे
स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व हे आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. हा या टॉपिक मधला किंवा या पाठामधला सगळ्यात शेवटचा घटक आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.